उन्हाळ्यात काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा तुम्हाला पण होते का? तर आज मी तुमच्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने लाल मिरच्याचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 20 ते 25 लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या साधारणतः 20 ते 30 अशा आपण घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे। नंतर आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत ह्याला भाजून घेण्यासाठी। साधारणतः इथे मी 2 पळीचं तेल यामध्ये टाकलेलं आहे। आता हे आपण छान मीडियम गॅसवरती परतून घेणार आहोत। मिरच्या आणि लसूण आपण छान भाजून घेणार आहोत। तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी इथे कच्चे शेंगदाणेही वापरू शकता, त्यामुळे पण चव छान येते। त्यानंतर आता इथे वरून मी मीठ पण घालत आहे। आता हे आपण छान साधारणतः 5 ते 10 मिनिटे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। रोजच्या जेवणामध्ये तुम्ही हे तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि इतका छान चवदार हा ठेचा बनतो की तुम्ही एकदा खाल तर नक्की पुन्हा बनवाल। आता वरून आपण यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। साधारणतः आपण हा बारीक करून घेतल्यानंतर हा आपला असा गावरान पद्धतीचा लाल मिरचीचा ठेचा इथे तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त खा। थँक्यू।